वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. देवळाली प्रवरा नगरपालिकेनं आज पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबवत शासकीय जागेवरील अतिक्रमणांवर जेसीबीच्या सहाय्यानं कारवाई केली. धार्मिक स्थळावरील अतिक्रमण हटविताना काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीत एप्रिल महिन्यात हटवण्यात आलेली अतिक्रमणं पुन्हा उभारण्यात आल्यानं प्रशासनानं बुधवार दिनांक 20 मे रोजी पुन्हा कारवाई केली. बाजारतार परिसरातील टपऱ्या, पत्र्याचे शेड आणि रस्त्यालगतची अतिक्रमणं हटवण्यात आली. धार्मिक स्थळावरील अतिक्रमण हटविताना मोठा जनसमुदाय पालिका आवारात जमला होता. धर्मगुरू शमुवेल साळवे यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवण्यासाठी मुदत देण्याची विनंती प्रशासनाकडे केली. मात्र मंत्रालयातून कारवाईच्या सूचना आल्यानंतर प्रशासनानं आपली भूमिका कायम ठेवली. अखेर शमुवेल साळवे यांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याची तयारी दर्शवल्यानंतर वातावरण शांत झाले. राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बंदोबस्तात ही कारवाई पार पडली. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंदे, देवळाली प्रवरा. नगर जिल्ह्यामध्ये नवे महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये बसलेले आमच्याच मतावर निवडून गेलेले जे गाढवं तिथं पाठवले, त्या गाढवांनी या महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेढ निर्माण करण्याकरता जे मंदिर, मस्जिद आणि जे काही चर्च आहेत, हे चर्च अनधिकृत आहेत असं त्यांना साक्षात्कार होऊन त्यांनी नोटिसा पाठवल्या. परंतु माझं एकच म्हणणं आहे की मंदिर, मस्जिद आणि चर्च हे जर अनधिकृत आहेत तर तुमचे जे कॉलेजेस आहेत, तुमच्या ज्या शाळा आहेत, तुमच्या ज्या संस्था आहेत, तुमचे ऑफिस आहेत, ते वन जमिनी असतील, खाजगी जागेवर आहेत, ते का नाही ते अनधिकृत? मग तुम्हाला मला याच्यातून एक संशय येतो का या माध्यमातून राज्यामध्ये, देशामध्ये, गावागावामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण करण्याकरता लोकांमध्ये भांडणं लावणे, हिंदू मुस्लिम, चर्च पाडलं म्हणजे ख्रिश्चन लोक एकत्र येणार, ते हिंदूंच्या विरोधात जाणार, ह्या गोष्टी करण्याकरता हे चाललेलं षडयंत्र आहे. आणि हे षडयंत्र वंचित बहुजन आघाडी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे हाणून पाडतील. आणि यामध्ये मी नागरिकांना सांगतो की तुम्ही कुठेही घाबरून जायचं कारण नाही. तुम्ही आत्ता आपले जे चर्चचे फादर लोक आहेत तर ते सगळे कोर्टामध्ये गेलेले आहेत आणि कोर्टाचा निर्णय चालू असताना यांना चर्च पाडण्याचा अधिकार नाही. हे आता फक्त भोकडी करतायत, पण ही भोकडी आपण हाणून पाडणार आहोत. आणि यांनी जर कायदा हातात घेतला तर आम्हालाही कायदा हातात घ्यावा लागेल. दुसरं असं की मी या नगरपालिकेचा, देवळाली नगर परिषदेचा नगरसेवक आहे. या देवळाली नगर परिषदेमध्ये खूप मोठ्या धनदांडग्यांचं अतिक्रमण आहे. रोडवर यांचे अतिक्रमण असतानाही ते अतिक्रमण सोडून, रस्ते मोकळे करायचे सोडून, ते 2-3 चर्च आहेत, ते बी खाजगी जागेत आहेत, त्यांनी त्या नोटऱ्या वगैरे केलेल्या आहेत, तर त्यांना पाडण्याचा घाट घातलेला आहे. तर येथील भाजपचे पदाधिकारी असतील किंवा राज्याचे असतील किंवा पालकमंत्री असतील, यांनी लवकरात लवकर याच्यावर नियमित करण्याकरता प्रयत्न करावा. नाही तर आम्ही तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर पडून देणार नाही. ही तुम्हाला मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं तुम्हाला मी ग्वाही देतो. आणि याचा उद्रेक व्हायचा नसेल तर तुम्ही तातडीनं हे कसे नियमित होतील याच्याकरता प्रयत्न करा. नाही तर तुम्हाला आमच्या सर्वसामान्य जनतेच्या व वंचित बहुजन आघाडीच्या रोषाला सामोरं जावं लागेल. हीच या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो आणि तुम्ही त्यावर कारवाई कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. यावेळेला आमच्या सोबत असलेले वेगवेगळ्या पक्षाचे, संघटनेचे कार्यकारी अधिकारी, महिला अधिकारी, त्याचप्रमाणे गेत्सेमने IPC चर्चचे सर्व सभासद व इतर सर्व पंथीय ख्रिस्ती समाज आमच्या बरोबर या ठिकाणी आहे. आज आम्ही देवळाली नगर परिषद या ठिकाणी एकत्रित होण्याचं कारण असं आहे की संसदेमध्ये, विधान भवनेमध्ये ज्या अनधिकृत धार्मिक स्थळांच्या बाबतीत लक्षवेधी झालेली होती, त्यामध्ये अनेक चर्चेस आणि अनेक धार्मिक स्थळं हे पाडण्यासाठी, डिमॉलिश करण्यासाठी ऑर्डर मिळालेल्या होत्या. त्यापैकी देवळाली IPC चर्च, लाख रोड या ठिकाणचं एक खाजगी जागेतील चर्च, ज्या चर्चचा प्रेसिडेंट मी आहे. आणि आतापर्यंत जेवढ्याही चर्चेसला नोटीस आल्या त्या संपूर्ण शासकीय जागेतील होत्या, परंतु ही जागा खाजगी होती आणि खाजगी जागेतील आध्यात्मिक मंदिर किंवा चर्चेस किंवा
इतर कोणत्याही समाजाचे असलेले धार्मिक स्थळ हे काढणे किंवा त्याला नियमित करणे हे फक्त स्थानिक अधिकाऱ्यांच्या अंतर्गत येतं. परंतु दरम्यानच्या काळामध्ये अशा प्रकारची एक परिस्थिती निर्माण झाली की त्याच्यावर स्टे ऑर्डर मिळावी अशी त्यांची इच्छा होती आणि ती मिळण्यासाठी दिरंगाई झाली. परंतु माननीय सीओ साहेबांनी आज आम्हाला सहकार्य केलं आहे आणि त्यांनी आम्हाला काहीसा वेळ यामध्ये दिलेला आहे. परंतु मला सर्वांना सूचित करायचं आहे की लक्षात घ्या की जी खाजगी जागा आहे जिचा मोबदला मी दिलेला आहे, गेले 20 वर्ष माझं पोझिशन त्या ठिकाणी आहे, माझ्याकडे लाईट बिल आहे, माझ्याकडे नळ कनेक्शन आहे आणि अशा ठिकाणचं फक्त पत्र्याचं शेड याला तुम्ही बांधकाम म्हणताय, जे टेम्पररी आहे ते परमनंट नाही. त्याला तुम्ही टेम्पररी असलेल्या पत्र्याच्या चारी बाजूने असलेल्या पत्र्याच्या शेडला तुम्ही जर कन्स्ट्रक्शन म्हणून जर पाडण्याचा प्रयत्न करत असाल तर याच्यामध्ये कुठेतरी कोणती तरी राजकीय किंवा धार्मिक किंवा जातीय अशा प्रकारची कुठेतरी एक छेद पाडणारी गोष्ट की जी समाजामध्ये समाजाला विचलित करणारी आणि वाईट ते बाहेर काढणारी अशी काही घटना मला दिसून येत आहे. म्हणून मला सर्वांना एक विनंती करायची, कृपा करून जर अशा प्रकारे अन्यायकारक जर घटना घडत असतील आणि घडणार असतील तर कदाचित भविष्यामध्ये सुव्यवस्था याचा म्हणजे आपण कायदा आणि सुव्यवस्थाचं जे आपण म्हणतो की निर्माण होणार. कारण हे आहे की या ठिकाणी आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली आतापर्यंत. आम्ही सामाजिक कार्य केलेलं आहे. या ठिकाणाहून आमच्याकडून कमीत कमी 200 मुलं या ठिकाणाहून एज्युकेटेड झालेले आहेत, बाहेर पडलेले आहेत. अनेक धर्मगुरू या ठिकाणून तयार झालेले आहेत आणि या ठिकाणी फक्त सामाजिक कार्य केलं गेलेलं आहे. या ठिकाणी फक्त समाजाची सेवा करण्यात गेलेली आहे आणि इथं कोणत्या प्रकारचं धार्मिक वलय फक्त एवढंच कडवाट धार्मिक असं इथं कोणाला बनवलेलं नाही. पण अशा चांगल्या ठिकाणाला तुम्ही विध्वंस करण्याचा विचार जो करताय तर ह्या तुमच्या विचारांचा आम्ही निषेध करतो आणि भविष्यामध्ये जर तुम्ही अशा प्रकारचे कोणत्या प्रकारचे पाऊल शासकीय दरबारात उचलले गेले तर याचे पडसाद वेगळे पडतील. कृपा करून याची नोंद घ्या आणि आम्ही तुम्हाला हे सूचित करतो की आम्ही स्टे ऑर्डर घेऊ, परंतु पुढेही स्टे ऑर्डर मिळो या ना मिळो, परंतु ते आमचं हक्काचं ठिकाण आहे, ते कोणाच्या बापाचं नाही, कारण त्यासाठी आम्ही मोबदला दिलेला आहे. जर आमच्यावर अन्याय जर झाला तर पर्यायी आम्हाला कायदा आणि सुव्यवस्था आणि संविधानिकरित्या आम्ही पुढचे पावलं उचलल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू.